ते नाशिकमध्ये आहे ते गाव. तिथे असे काही लोक आहेत का जे तुझा फक्त चेहरा बघून सुद्धा तुझ्यावर काही करू शकतात. आपण म्हणतात ना, विद्या असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, की विद्या स्वतः येऊन पंचायत भरवतायत. ते बसणार, ते त्यांचे मंत्रजाप वगैरे चालू करणार, त्याच्यानंतर त्या विद्या त्यांच्या अंगात येणार आणि मटक्यामध्ये खडे टाकायचे प्रत्येकाने. तू किती छोटा खडा टाकू शकतो, पण जो कोणी गुन्हेगार असेल त्याचा खडा पडल्यानंतर ते खाली जाईल. एका आईने हे तिच्या स्वतःच्या घरी बसून प्रॅक्टिस केलं. काय देणार ती? तर तिचा मुलगा देणार. अचानकपणे काय झालं, खोकला यायला लागला. मग खोकल्यामध्ये रक्त यायला लागलं. बापरे, अराउंड 60-65 kgचा मुलगा तुला 40-42चा दिसायला लागला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यावर प्रज्वल आलेला आहे. बाई, कसा आहेस तू? हॅलो, नमस्कार. तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, स्पेशली आजीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, गावाकडच्या बऱ्याच गोष्टी. आणि स्पेशली तू ह्या पॉडकास्टसाठी छत्रपती संभाजीनगरवरून ट्रॅव्हल करतेस, मुंबईत आलायस. आणि सर्वात आधी तर तू ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? मी एक फायर सेफ्टी इंजिनियर आहे आणि मी छत्रपती संभाजीनगरलाच एक सेफ्टी ऑफिसर म्हणून कंपनीमध्ये जॉब करतो. अपार्ट फ्रॉम दॅट मी क्रिकेट खेळतो आणि त्या व्यतिरिक्त मग पूर्ण इंटरेस्ट आपला हॉररमध्येच आहे. हॉरर पॉडकास्ट असतील, स्टोरीज असतील, हेच ऐकणे, समजून घेणे वगैरे त्यातच. नाईस. तर तू कोणत्या गोष्टींपासून आज स्टार्ट करशील? मी जर म्हणलं आमोशाला कोणाला कुठे जाऊ देत नाही. ठीक आहे, कुठे जाऊ देत नाही, स्वतःच्या घरी पण प्रॅक्टिस होऊ शकते ना. पण आता मी जसं म्हटलं की एखाद्या सुनेला ते दुसरीकडे जाऊ देत नाही, बिकॉज ती तिकडे जाऊन तिथे प्रॅक्टिस करून ते शिकून येईल आणि यांच्यावर काही करेल, बरोबर. पण काय झालं की एका आईने हे तिच्या स्वतःच्या घरी बसून प्रॅक्टिस केलं आणि काय देणार ती? तर तिचा मुलगा देणार. मुलं किती तिला 3 मुलं होते. ओके, तर 3 मुलं. आणि मी ते घर पाहिलेलं, ते कुठं राहतात ते मला माहिती आहे. हॉस्पिटलचं जे क्वार्टर्स आहे ना, एक्झॅक्ट त्याच्या बॅक साईडला जे घर आहे, 2-3 घरं सोडून लेफ्ट हँड साईडला ते राहतात. त्यांचा जो मुलगा आहे तो माझ्या आजीकडे येतो. अराउंड तेव्हा तो असेल 21-22 वर्षाचा, तेव्हा असेल एक समजा 8 ते 9 वर्षाखाली तो 21-22 वर्षाचा असेल. तर एक नॉर्मली कसं असतं, गावात डॉक्टर वगैरे असले का त्यांना मदत करतात मुलं वगैरे. आणि तिथे पण जनरेशनल चेंज जो आहे तो दिसून येतो की जनरेशन जशी चेंज झाली तसं प्रत्येकजण काही प्रॅक्टिस करत नाही. प्रत्येकाला माहीत असतं, थोडं थोडं प्रत्येकाला येतं, पण असं एकदम डेडिकेटेडली प्रॅक्टिस तर प्रत्येकजण नाही करत. त्यांच्यामधलाच तो मुलगा होता. त्याची आई कम्प्लीट एकदम इनडेप्थ त्याची प्रॅक्टिशनर होती. याचं असं नागपंचमीच्या वेळेस तिने ते सुरू केलं. तिने जी काही एंटिटी असेल तिने त्याला सांगितलं असेल की मी तुला देते माझा मुलगा. कोणता मुलगा द्यायचा? जो तुला सगळ्यात प्रिय आहे तो. त्यांना 3 मुलं होते, सगळ्यात लहान त्यांचा सगळ्यात प्रिय. माझी आजी सांगते की तो जो मुलगा आहे तो खूप सुंदर मुलगा होता, दिसायला, वागायला त्याच्यासारखं. आपण म्हणतो ना की घरात एक कॅरेक्टर असतं की ते सगळ्यांमध्ये एकदम मिक्स होऊन जातं, एकदम व्यवस्थित राहतं वगैरे, तसं एक कॅरेक्टर. आणि ते अचानकपणे काय झालं, ताप आला, आजीकडे आला. आजीने त्याला हे दिलं, आपलं नॉर्मल जी मेडिकेशन असेल ते दिलं. 2 दिवस झाले, बरं वाटलं. तिथून ते चालू झालं, त्याचा एक घसारा चालू झाला. मग खोकला यायला लागला, मग खोकल्यामध्ये रक्त यायला लागलं. मग त्याच्यानंतर पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं आणि कधी पण काही पण दुखायचं. ओके, असं नाही की फक्त तू म्हणशील की फक्त पोटच दुखतंय, डोकं दुखतंय, नाही, काही दुखायचं कधी पण. आणि असं दवाखान्यातून तू समजा पोटदुखीच्या गोळ्या घेतल्या आणि घरी गेलास, लगेच डोकं दुखायला लागलं. आणि असं दुखणार की एक्स्ट्रीम लेवल, सहन न होणारं असं दुखणं.
महिना गेला, तो मुलगा अराउंड 60-65 kgचा मुलगा तुला 40-42चा दिसायला लागला, एकदम बारीक. त्याला ॲडमिट करावं लागलं. त्याला ॲडमिट केलं असेल 7-8 दिवस त्याला ॲडमिट केलं. तर आणि त्यांनी काहीतरी ना म्हणजे तिने टार्गेट घेतलेलं होतं की कोणत्या तिथीपर्यंत याला संपवणार. तर तिथपर्यंत संपवणार ना, तर मग त्या गावामध्ये एक प्रथा आहे, कदाचित मी आधी मेन्शन नसेल केलं. त्या गावामध्ये एक प्रथा आहे, तिथं विद्या असतात ना, आपण म्हणतात ना विद्या असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, तर त्या विद्यांची पंचायत बसते. विद्यांची पंचायत इन द सेन्स की पंचायतचं नॉर्मल फंक्शन असतं की 5-6 लोक बसतात, ते एखादं प्रॉब्लेम घेतात आणि त्याला सॉल्व करतात, राईट, गावाच्या समोर गावाच्या सोबत डिस्कशन करून. तसं विद्यांचं डिस्कशन, आणि विद्या ठरवणार की हे कोणी केलं आहे. ओके. तर हे जे मी तुला सांगत होतो, ज्या आईने ते ब्लॅक मॅजिक तिच्या स्वतःच्या मुलावर केलं आहे, ते तिथं सगळ्या गावासमोर उघडकीस कुठं आलं, तर त्या पंचायतीत उघडकीस आलं. तर त्यांनी काय केलं, त्या मुलाच्या वडिलांनी सगळ्या पंचांना बोलवलं. आणि पंच कोण, तर ज्यांच्या अंगात त्या विद्या येतात, त्यांच्या अंगात आल्यानंतर ते प्रोसेस चालू होते पुढची. पंचायत नॉर्मल गावातली पंचायत काय असते, येणार बसणार आणि ते डिस्कशन चालू होणार. ते बसणार, ते त्यांचे मंत्रजाप वगैरे चालू करणार, त्याच्यानंतर त्या विद्या त्यांच्या अंगात येणार आणि तिथून पुढे मग ते प्रोसेस पुढची स्टार्ट करणार. त्या गावामध्ये प्रत्येकाला त्या पंचायतीत पार्टिसिपेट करावंच लागतं. जर तू बाहेरगावी गेलेला आहे तर हे इथं बसून सांगू शकता का त्याचा काही संबंध आहे की नाही, आणि असेल तर त्याला आणायचा, आणि नसेल तर काय अडचण. पण पूर्ण गावाला पार्टिसिपेट करावं लागतं, न्यूबॉर्नपासून ते तिथं असले पाहिजे त्या आवारात. तर तसंच हे जेव्हा तो खूप ॲडमिट वगैरे होता, तो खूप आजारी वगैरे होता, तो पोरगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, त्याच्या वडिलांनी त्याच्या भावांनी मिळून त्याला त्या पंचायतीत नेलं. आणि पंचायतीत नेल्यानंतर त्यांची एक सिस्टम, म्हणजे मी तर बघितली नाही पण माझ्या आजीने बघितली ती. तर आजीने सांगितलं की ते काय करतात, एक मोठं असं भांडं असतं, त्यात पाणी भरतात आणि वरती एक असा मटका ठेवतात आणि मटक्यामध्ये खडे टाकायचे प्रत्येकाने. आता प्रत्येकाने खडा टाकायचा म्हणजे असं काही नाही आहे की तू खूप मोठा खडा टाकला पाहिजे, खूप छोटा खडा टाकला पाहिजे, तू किती छोटा खडा टाकू शकतो, ओके. पण जो कोणी गुन्हेगार असेल त्याचा खडा पडल्यानंतर ते खाली जाईल, तो पहिला असो की शेवटचा असो. आणि हे त्या 5 विद्यांच्या शक्तीमुळे होत आहे. आणि ते कंटिन्यू मंत्रजाप चालू असतात, ते बोलत नाही, ते फक्त डिरेक्शन इशाऱ्यानेच करणार. ते काय करायचे, माझ्या आजीने सांगितलं की ती 5 जण बसले, सेंटरला ते ठेवलं सेटअप त्यांचा, प्रत्येकजण येणार आणि त्यात खडा टाकणार त्या मटक्यामध्ये. मग त्याची आई आहे ना, ती यायलाच तयार नाही, कारण त्याच्या आईला माहीत होतं की आपल्या वरचढ काहीतरी आहे का जे आपल्याला पकडून आणू शकतं, आणि आपण पकडला गेलो का त्याची शिक्षा भेटणार, ओके. तर त्याची आई यायलाच तयार नाही. मग ती नाटकं करायला लागली की मी माझ्या मुलावर करेल का वगैरे, असं सगळं ती करायला लागली. मग खूप ड्रामा झाला, गावामध्ये भांडणं वगैरे झाली. मग पण तरी पण काय असतं की तू केलं नाहीस ना, मग तू प्रूफ करायसाठी जाणार, पटकन तुझा खडा टाकणार आणि बाजूला होणार. ते जर खाली नाही गेलं तर काही टेन्शन नाही, गेलं तर टेन्शन आहे. तर पूर्ण गावाचं झाल्यानंतर तिला पकडून आणलं, तिला तिथं बसवलं, ती म्हणे मी खडा टाकणार नाही. ह्या 5 जणांनी डायरेक्ट सांगितलं का हे हिनीच केलंय, त्याच्यामुळे खडा टाकत. ती रडायला लागली वगैरे, असा एक ड्रामा तिचा चालू झाला. मग तरी पण तिने काय केलं, हिंमत केली आणि एक सगळ्यात असा एक नॉर्मली एवढ्या साईजचा खडा उचलला आणि तो टाकला. तुटायला नको, नाही तो तुटत नाही, ते डायरेक्ट पाण्यात जातं असं, ओके. तो मटका डायरेक्ट पाण्यात जातो. ती नॉर्मली तो खडा टाकला, ते लगेच पाण्यात गेलं. आता एवढं सगळं गावाने टाकलंय ना, तर त्यानंतर तेव्हा नाही गेलं, बरोबर आहे. तर गावात मी तुला म्हणलो जर 400 लोक खडा टाकतायत, आणि स्पेसिफिक आज काही नाही का मोठा खडा टाकायचा आहे, छोट्यातला छोटा टाकू शकतो. एवढ्या लोकांनी टाकल्यानंतर नाही गेलं आणि तिचंच टाकता गेलं.
आणि मी तर या मनाचं आहे की मला वाटतं, मी पहिले कधी असं काही भूता वगैरे विश्वास ठेवलेला नाही, तर मग मी डाऊट माझा होऊ शकतं ना. कावळा बसायला फांदी मोडायला 1 वेळ झाली असेल, मी काही विचार करत नाही. मग माझ्या आजीने सांगितलं की त्याच्या पुढचं ऐक मला. त्याच्या पुढं असं झालेलं आहे की जसं ते खाली गेलं, जसं हे कळलं की हीच दोषी आहे, त्या पंचांनी मिळून आहे ना निर्णय घेतला की हीच ती आहे. मग आता तिने ते एक्सप्लेन करायचं, तिने ते का केलं, तर तिला त्या पॉवर्स मिळवायच्या होत्या, काही स्पेसिफिक पॉवर्स मिळवायच्या होत्या. सिद्धी म्हणू शकतो आपण. ते सिद्धी मिळवण्यासाठी तिने तिच्या मुलाची बळी द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी ती करत होती. आणि प्रत्येक सिद्धीसाठी ती वेगळ्या वेगळ्या मुलाचा बळी देणार होते. म्हणजे जो स्वतःच्याच पोटच्याच मुलाचा बळी द्यायचा आहे, दुसऱ्याचा कोणाचा बळी द्यायचा नाही तुला. मी तुला म्हणलो ना की तुझं सगळ्यात आवडता व्यक्ती कोण. जर समजा मी मुलगा आहे, मी जर ती प्रॅक्टिस करायला चालू केली आहे आणि मी रॉंग प्रॅक्टिस करतोय, गुड प्रॅक्टिस मागत ते तुझ्याकडे पाहिजे, कारण की तू तिथं डेडिकेशन, तुझं स्वतःचं स्पिरिच्युअल डेडिकेशन असतं. पण जेव्हा मी रॉंग प्रॅक्टिस करतोय, मला शॉर्टकट पाहिजे, एका एंटिटीकडून मला पॉवर पाहिजे, त्यावेळेस ती मला काय सांगेल, तुझी सर्वात प्रिय काय, माझी आई. तुला हवं असेल तर नाही, हवा असेल तर नाही, ती देच नाही तर मग आता तुला त्रास होईल. आणि तिच्यासोबत पण तेच झालं. तर तिने तिचा मुलगा देऊ शकली नाही. आता ते उघडकीस आलं. जसं उघडकीस आलं, आणि ते तुला सांगता पण येत नाही ना कोणाला. जर तू एखादी सिद्धी करतोय तर तू असं सगळ्यांना सांगू नाही शकत की मी याची सिद्धी करतोय, याच्यासाठी याची बळी देतोय, असं तर करता येत नाही. तर तिला त्याची रिॲक्शन स्टार्ट झाली. रिॲक्शन इन सेन्स, जे त्याला त्रास व्हायचा ना तो हिला चालू झाला. काही न करता हिला तो त्रास चालू झाला. अराऊंड तिने तो 1.5 महिना तो त्रास सहन केला. त्याच्यानंतर तिने स्वतः काही विधी केल्या तिच्या हे पूर्ण गावाला माहिती आहे. तिने तिच्या विधी केल्या आणि ते स्वतःला होणारा त्रास थांबवला. पण त्याच्यामध्ये एक झालं, तिच्याकडं ऑलरेडी ते 3-4 सिद्धी होत्या, तर त्या निघून गेल्या बिकॉज ती अचीव करू नाही शकली. सगळं शून्य झालं. सगळं शून्य झालं. आणि सगळं शून्य झाल्या ती वेडी होऊन गेली. आणि ते लोक शिक्षा काय द्यायचे, गावातले लोक? शिक्षा म्हणजे ती एंटिटीच तुला शिक्षा देणार. कारण सगळ्यात मस्त गोष्ट अशी की विद्या स्वतः येऊन पंचायत भरवतायत, हा फार वेगळी गोष्ट आहे. नॉर्मल याच्यात ते होऊच शकत नाही. म्हणजे तू समज ना, तुझ्यामध्ये एखादी विद्या आहे, माझ्यामध्ये एखादी विद्या आहे, आणि ती तुझ्या बॉडीचा कंट्रोल घेते, आणि असे 5-6 जण बसतायत आणि ते सांगतायत की नाही हा गुन्हेगार आहे, आणि हा गुन्हेगार आहे, तर मग त्याला जे करायचं होतं का ते त्याला येऊन शिक्षा देणार. आणि वर्स्ट टू वर्स्ट केस, जितकं जास्त पॉवरफुल तू मागणार तेवढ्या रिॲक्शन्स तुला येणार, तेवढं तुला भोगावं लागणार. आणि तुझ्याकडे पर्यायच नाही ना, कारण तुझं उघडकीस आलंय. बरोबर आहे. आता दुसरा अँगल विचार कर, त्या मुलाला काय वाटलं असेल. तुझा जीव गेला नाही, त्या मुलाचा जीव नाही गेला. तो मुलगा वाचला. म्हणजे तू विचार करतो, 65 to 43-41 kgs आला तो, 20-25 किलो, आणि तिथून त्याच्या वडिलांनी भावांनी मिळून त्याला रिकवर आणलं. त्याच्या आईनीच हे सगळं कारस्थान. विचार कर त्याचा कसा असेल. डेथ झाली, एकदा झाली का, बरोबर आहे, मग त्याचा काही प्रश्न नाही. पण आता तो जिवंत आहे, त्याला माहिती आहे हे का कोणी केलं, का केलं, आणि हे त्या गावात फार नॉर्मल आहे. आणि अशी पंचायत नॉर्मली बसते, भरपूर अशा गोष्टी घडतात. बापरे. सो ही एक वन ऑफ द अशी स्टोरी होती की ती फार काय म्हणतात, फार पॉवर्स त्याच्यात इन्क्लुडेड होत्या. आणि एक रिलेशन आपण जे म्हणतो आई मुलाचं, त्याच्यामध्ये एक दाखवत होतं की कसं पॉवरसाठी एखादा व्यक्ती काय काय करू शकतो. आणि तू स्पेशली त्या आजीच्या बऱ्याच गोष्टी तू इथे सांगितल्यास. तर म्हणजे जसं मला पहिल्यापासून वाटतं की स्टार्टिंगपासूनच सुरुवात करावी. जे तिचं फर्स्ट एन्काउंटर आहे, तिच्या लाईफमधलं जे फर्स्ट एन्काउंटर आहे, तर आपण तिथूनच सुरुवात करूया. जे की ती 7 वर्षाची असताना तिचं फर्स्ट एन्काउंटर झालेलं आहे. आणि ॲक्च्युली मी ते व्हेरीफाय केलं आहे. आजीचे जे मोठे भाऊ आहेत
त्यांच्याकडून. आजी 7 वर्षाची असताना काय झालेलं, रात्रीचं ते रेल्वे क्वार्टर्समध्ये राहायचे. रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत होते, तर तिथं तिला टॉयलेटला जायचं होतं. मग तिने काय केलं, तिच्या वडिलांना उठवलं. तर वडिलांना उठवलं आणि ते रेल्वे ट्रॅकजवळ गेले वॉशरूमसाठी. तेव्हा काही टॉयलेट्स वगैरे तर नव्हते. तर तिथे गेल्यानंतर काय झालं, एक 2-3 मिनिटानंतर आहे ना, तिच्यासमोर एक अशी छोटीशी माकडासारखी एक एंटिटी उड्या मारायला लागली. कम्प्लीट माकडासारखी एंटिटी, शेपूट असलेली आणि कम्प्लीट एक माकडासारखंच, पण ते चमकत होतं. आणि ते तिच्या समोर उड्या मारत होतं, तोपर्यंत तिला काही वाटलं नाही. आणि ती लहान होती, तर तिला ते लगेच समजलंही नाही ते काय. पण त्याने काय केलं, तिला त्रास द्यायला चालू केला. म्हणजे असं नाकावर खाजवणे, गालावर पंजे मारणे वगैरे असं असं चालू केलं. तर माझे बाबा तिथेच उभे होते, म्हणजे ते आजीचे वडील तिथे उभे होते. तर मग ती त्यांना म्हटली की बघा ना, हा कसं करतोय, हा माकड माझ्यासमोर कसं उड्या मारतोय, मला त्रास देतोय. तर ते बाबांना काही दिसलं नाही, पण ते बाबांना लगेच लक्षात आलं की हिला काहीतरी असं पॅरानॉर्मल असं दिसतंय. म्हणून त्यांनी काय केलं, मोठ्या मोठ्याने त्याला शिव्या द्यायला चालू केल्या. आणि शिव्या द्यायला चालू केल्यात, मग ते बाबांकडे बघायला लागलं, पण त्याने कोणालाच काही केलं नाही. आणि बाबांनी मग थोडं अजून जास्त शिव्या दिल्या त्याला, म्हणजे ओढून ओढून बोलायला लागले की जा ना, कशाने त्रास देतो वगैरे असं बोलायला लागले. आणि तसं बोलल्यानंतर मग आजी पण थोडीशी घाबरली. मग ती उठली आणि ती घरी आले. तोपर्यंत बाबांनी तिला काही सांगितलंच नाही. बाबांना वाटलं हिला जर लक्षात नाही आलं तर हिला काही त्रास होणार नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ॲज युजल ताप येणे वगैरे ते चालू झालं. मग अराऊंड तिला 7 ते 8 दिवस ताप होता. त्याच्यानंतर मग तेच जवळच्याच एका बाबाकडे वगैरे घेऊन गेले आणि तिथं ते थोडं केलं त्यांनी, त्यांचं काय असते ते. त्याच्यानंतर मग तिला बरं वाटलं. तर दॅट वॉज हर फर्स्ट एन्काउंटर. म्हणजे ती जेव्हा सांगत होती तिला खूप खूप मायन्यूट डिटेल्स माहीत नव्हत्या, कारण ती लहान असल्यामुळे. तेव्हा नंतर पुढच्या ज्या आपल्या स्टोरीज आहेत मग त्याच्यामुळे आपण की कोणाचं ते नाही, ती एक बेसिकली असं होतं ना की रेल्वेच्या तिथे ना भरपूर सारे इन्सिडेंट होत असतात. ते इन्सिडेंटमुळे काय होतं की छोट्या मुलांच्या आत्मा असतील, एंटिटीज, डिफरंट टाईप्स ऑफ एंटिटीज तिथं असतातच. आणि रेल्वे ट्रॅक्सचं मोस्टली नाशिकचं स्पेसिफिकली मी बोलतो आहे, नाशिकच्या एरियामध्ये जे जुनं रेल्वे स्टेशन होतं, रेल्वे ट्रॅक्स जिथं फाटक वगैरे आहे, तर तिथं असं भरपूर घटना घडलेल्या. ॲक्सिडेंट्स असतील वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी घडतात. त्या केसमध्ये मग त्या एंटिटीज तिथे राहतात. त्यांचं असं निदान नाही राहू शकत आपण की कोणती एंटिटी वगैरे असं त्याला डिफाईन नाही राहतं. बट होपफुली त्यांनी काही त्रास नाही दिला पाहिजे. दुसरी गोष्ट तुला कोणती सांगायची? दुसरी गोष्ट आहे ती मोठी झाल्यानंतर, जेव्हा ती प्रेग्नंट होती, माझी आजीच जेव्हा ती प्रेग्नंट होती. आता प्रेग्नंट असल्यानंतर ती माहेरी आली होती आणि तेच रेल्वे क्वार्टर्स आणि रेल्वे क्वार्टर्समधून कसं होतं की काही अंतरानंतर फाटक संपल्यानंतर मोकळं पटांगण होतं खूप मोठं. म्हणजे रस्ता क्रॉस केल्यानंतर खूप मोठं पटांगण होतं. तर तिथे ना तमाशा बसलेला. मग खूप सारे लोक तिथं ट्रॅव्हल करून तिथं गेलेले. तर घरी फक्त माझी आजी, तिची आई आणि तिचे वडील एवढंच होते. बाकी घरी कोणी नव्हतं. आणि क्वार्टर्समध्ये पण फक्त काही लेडीज मेंबर्स असतील तेवढ्याच होत्या. पर्टिक्युलरली असं दुसरं जेंट्स मेंबर वगैरे कोण नव्हता. तर तिने काय केलं, ॲज युजल वॉशरूमला जायचे. आणि पण ठीक आहे, त्यावेळेस वॉशरूम्स वगैरे बांधलेले होते आणि ती वॉशरूमला गेली. आता रेल्वे क्वार्टर्सचे वॉशरूम कधी असतात, एका साईडला असतात. क्वार्टर्स एका साईडला आणि बाहेर पडल्यानंतर कम्प्लीट एक असं जनरल वॉशरूमचं हे असतं, एक 10 वॉशरूम असतात, तसं होतं. तर ती तिथे गेली आणि आता ते एक डेली प्रॅक्टिस ना, असं काही नाही का काही घडलेलं आहे याच्या आधी, असं काहीच नाही. बट तिच्यासोबतच ते घडलं. ती गेली, वॉशरूममध्ये बसली आणि तिला घुंगरांचा आवाज यायला लागला. आता घुंगरांचा आवाज येतोय ना, तर तिला एक स्टार्टिंगच्या असं काही क्षण तिला काही जाणवलं नाही. तिला असं वाटलं की येतोय बा आता, हे संपलं असेल प्रोग्राम, ते पोरं वगैरे येत असतात, ते वाजवतात काही ना काही असतं, ते असतं. तर तिच्या डोक्यात ते होतं. पण त्याच्यानंतर तिला काहीच आठवत नव्हतं. म्हणजे त्यानंतर पुढं काय घडलं मी ते सांगतो. बाबा झोपलेले होते, म्हणजे ते उठले. आजीचे वडील ते उठले. आजीच्या आईला ते काय म्हणाले की कुठे आहे पोरगी, कुठे आहे असं.
तर मग आजी म्हणे की ती टॉयलेटला गेली. म्हणजे किती वेळ झाला? म्हणे भरपूर वेळची गेली. मग तुला कळत नाही का ती प्रेग्नेंट आहे, तुला कळत नाही का, असं तसं ते बोलायला लागले. म्हणजे कदाचित त्यांना असं कुठंतरी चाहूल लागली असेल किंवा जाणवलं असेल त्यांना. तर मग त्या क्षणी काय झालं, माझ्या आजीला पण भीती वाटायला लागली. माझी आजी म्हणजे आईची आई. ओके. तर ती माझ्या आजीला शोधायला वॉशरूममध्ये गेली. दरवाजा वाजवते, दरवाजाच उघडत नाही, दरवाजा वाजवते, ओझ येते, मोठ्या मोठ्याने ओरडते, ओझ देत नाही. आणि नेमकी तिथे आसपास कोणी नसल्यामुळे काय झालं, कोणी आलं पण नाही लवकर. आणि रात्रीची वेळ आहे ना, लोक घाबरतात अशा वेळेस, काय झालं काय झालं. आणि तमाशा चालू असल्यामुळे काय झालं, खूप जास्त पब्लिक तिकडं होती आणि ते कोणाच्या लक्षात नाही आलं, ऐकूही नसेल. ऐकू नाही आलं. मग काय झालं, त्यांनी दरवाजा वगैरे वाजवला आणि मग थोडा काही वेळानंतर अजून जोराजोरात दरवाजा वाजवला. एकदम माझ्या आजीला असं असं जमलं ना, असं हिप्नोटिझममधून असं एकदम जाग येते तसं झालं. एकदम ती त्या फेजमधून बाहेर आली आणि जशी ती बाहेर आली तिला ते घुंगरांचा आवाज परत चालू झाला. आणि मग तिला लक्षात आलं की काहीतरी गडबड. कारण की तो जो पोर्शन होता, तो जो टाईम पोर्शन होता, तिला काहीही आठवत नव्हतं का तिने काही बघितलं, काही जाणवलं. म्हणजे ती त्या आवाजानेच हिप्नोटाईज झाली होती. ती पूर्ण त्याच्यातच ब्लँक झालेली होती. आणि जशी ती बाहेर आली, माझ्या आजीने तिला विचारलं काय झालं एवढ्या वेळेचं, आवाज का देत नाहीस तू? तर म्हणजे कमीत कमी 10 ते 15 मिनिटं एखाद्या व्यक्ती वॉशरूममध्ये आहे. आणि असं नाही की त्यावेळेस काही DJ वगैरे नव्हतं का खूप हाय नॉईज आहे मग तिला ऐकू येत नाही, असं तिला काही भाग नव्हता. एवढा मोठ्या मोठ्याने बँगिंग चालू आहे डोअरवर, तर ते कोणी ना कोणी तर ओ तर देईलच ना, बरोबर. तर ते एक त्या पर्टिक्युलर स्पॉटची होते. याच्या पुढच्या ज्या स्टोरीज आहेत त्या आपल्या मोस्टली असणार आहेत. तिची पोस्टिंग झाली होती, म्हणजे ती नर्स आहे माझी आजी, आता रिटायर झाली ती. तर तिचं लास्ट ज्या गावात पोस्टिंग झाली होती तिथली त्या गावातल्या स्टोरीज. पण कुठे होतं ते गाव? आपण त्याचं नाव नाही घेऊ शकत. नॉट फॉर असं रिझन नाही आहे की कोणी आपल्याला ऑब्जेक्शन वगैरे घेईल, बट आपण जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतोय तर माझ्या आजीने मला स्पेसिफिकली सांगितलं आहे की त्यांना आपल्याबद्दल माहिती असतं, की आपण जर त्यांचं नाव जरी घेतो आहे तर आपल्याला त्यांना आपल्याबद्दल माहिती होतं. आणि ते चांगलं नाही, कारण की तिथे असे काही लोक आहेत का जे तुझा फक्त चेहरा बघून सुद्धा तुझ्यावर काही करू शकतं. म्हणजे ते या लेवलपर्यंत पोहोचले, ते गाव त्या लेवलपर्यंत पोहोचले. आणि मला असं वाटत पण नाही की कोणी तिथं जाऊन ते त्यांना डिस्टर्ब करावं. आणि माझ्या आजीचं असं समज एक 10 वर्ष त्या गावात गेले, लास्ट 10 years ऑफ तिचे ड्युटीचे ते त्या गावात गेले. तिचे तेव्हा तिथं पोस्टिंग झाली होती, तर समज की नर्सची पोस्टिंग झाली तिथं, तिला क्वार्टर्स वगैरे मिळाले. तर तिचं क्वार्टर्सचं एक डिमेन्शन सांगतो तुला. एंट्री केली का हॉल टाईप एक रूम होती, तिथंच कोपऱ्यात तिचं किचन वगैरे, तिने तिचं सामान ठेवलेलं होतं. तिथंच लेफ्ट हँड साईडला बेड वगैरे लावलेला होता. आणि एंट्री मारली, लेफ्ट साईडला गेलास की असं हॉस्पिटलचं एक बेड वगैरे टाकलेला आहे. म्हणजे तिथं डॉक्टर व्हिजिटला यायचे, ती नर्स होती ती पण डॉक्टर्स व्हिजिटला यायचे. पण डॉक्टर्स काही स्पेसिफिक असं टायमिंग वगैरे नव्हतं. काही केस वगैरे असेल तरच ते डॉक्टरला फोन करून वगैरे बोलवणं तसं होतं. पण 24 तास माझी आजीच तिथं राहायची. मग ते क्वार्टर्स त्या आजीला राहायला दिलेले होते. आणि ते गाव असं आहे की अराऊंड 500 ते 600 लोक असतील मोस्टली. आणि पण बाहेरून कोणी तिथं स्थलांतर होत नाही. तिथले लोक बाहेर जातात कामाला, पण तिथून बाहेरून कोण तिथे कोणी येत नाही किंवा हां. आणि एकदम युनिक गोष्ट जर त्या गावाबद्दल सांगायची झाली, त्या गावामध्ये प्रत्येकाला काही ना काही येतं. असं एकही व्यक्ती नाही का ज्याला काही येत नाही. मग मी बोलतोय पॅरानॉर्मल किंवा एखादं ब्लॅक मॅजिक किंवा याच्याबद्दल बोलतो. आणि दोन्ही पार्ट आहेत त्या गावामध्ये, देवाचा पण आहे आणि दुसरा पण आहे, ते नेगेटिव्हली बी आहे. आणि त्या गावामध्ये एंटिटीज पण आहेत, त्या गावामध्ये जादूटोणा करणारी आहेत, सॉल्व करणारी आहेत, सर्व गोष्टी त्या गावात. मी त्या गावात गेलेलो पण आहे. हार्डली 1-2 तास 3 तास गेलो होतो. पण कोणाचं काही खायचं नाही वगैरे मला घरून निघताना सांगितलेलं होतं. हां, खूप 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 रिस्की. तू कोणाशी चांगलं बोलायला गेलास तरी रिस्क, कोणाला जर ओरडला वगैरे तरी तुझ्यावर रिस्क. म्हणजे जर तू चांगलं जर बोललास कोणाला, तर एक शॉर्ट मी तुला एक सांगतो. माझ्या आजी तर नर्स आहे, तर ती सर्वे वगैरे करते, ते पोलिओचे वगैरे सर्वे करायचे. तर असंच एक सर्वेच्या वेळेस काय झालं, तर रेग्युलर तुम्ही गावात एखाद्या लेडीजला भेटताय, तर ते काय होतं, लेडीज बोलतात वगैरे, गप्पा गोष्टी होतात, ओळखीच्या होतात.
तसं झालं. नॉर्मली एकदम चाललं होतं, सर्वे वगैरे संपत आला आणि माझी आजी गेली एका घरात, तिने ते पोलिओचा ड्रॉप वगैरे दिला आणि त्याच्यानंतर ते नोट डाऊन करतात मुलगा कोणाचा वगैरे असं काय ते नोट डाऊन करतात. आणि संध्याकाळची वेळ होती, 4-4:30 झाले असते. तर माझी आजी आणि तिच्यासोबत अजून एक मुलगी होती, तिची सोबत असते ती, हां हेल्पर टाईपचं. तर त्यांनी काय ठरवलं होतं, ते घरी जाऊया चहा पिऊया. पण आता ते ज्यांच्या घरी गेले होते ते खूप चांगले ओळखीचे होते आणि त्यांचं घर पण मोठं होतं, म्हणजे असं काही नाही ते गरीब वगैरे, चांगल्या घरात. तर माझी आजी गेली आणि असं सहज म्हणाली, का हो तुमच्या घरी आलो ना, तुम्ही चहा पण नाही पाजू शकत का मला? तर ते बाईनी रिॲक्शन एकदम नॉर्मल हसून वगैरे, नाही नाही या ना म्हणे, चहा प्या म्हणे, काही प्रॉब्लेम नाही या वगैरे, असं ते बसवलं. त्यांचं सगळं काम झालं. त्याच्यानंतर चहा वगैरे दिला. चहाचा पहिलाच घोट पिल्यानंतर माझ्या आजीला खोकला चालू झाला. ठीक आहे, आता आजीला खोकला चालू झाला आणि जी दुसऱ्या सोबत होती का, तिला जुलाब चालू झाले, डायरिया पहिल्याच घोटात. म्हणजे लगेच त्यांना फील झालं, रिॲक्शन झालं, पण त्यांना ते क्लिक नाही झालं लगेच की असं काय असू शकतं म्हणून. दोघीच्या दोघी तर त्यांच्या क्वार्टर्सवर गेल्या. क्वार्टर्सला गेल्यानंतर काय झालं, आजीचा खोकला थांबतच नाही आहे आणि तिचे जुलाब थांबत नाही आहे. अराऊंड 1 महिना आजीचा खोकला थांबत नव्हता. अराऊंड 1 महिना. म्हणजे औषध घेतलं की अर्धा 1 तास बरं, परत चालू. आणि अशी वेळ आली का तिला झोपताच येत नव्हतं. म्हणजे तिला लास्ट असं झालं की 2-3 दिवस तिला झोपच आहे ना, कारण इतका खोकला. आणि खोकला म्हणजे खोकला येणे, उबळ येणे, हे कंटिन्यू तिला चालू व्हायला लागलं, छाती दुखायला लागली वगैरे. मग रिस्क घ्यायची नाही, मग तिने काय केलं, ती घरी आली आणि तिने बाबांना सांगितलं, म्हणजे तिचे मिस्टर म्हणजे माझ्या आईचे वडील, त्यांना सांगितलं. तर त्यांना सांगितलं क्षणी ते काय म्हणाले की एक काम कर, नाही त्या आमच्या जवळच एक आहेत ते बघतात वगैरे बाहेरचं, त्यांच्याकडे गेले. त्या बाबांनी तिथे गेल्या तिचा फक्त असा हातात घेतला, का गं म्हणे, चहा गोड होता का? बापरे. डायरेक्ट या शब्दात बोलले. आणि माझ्या आजीला क्लिक झालं की ती चहाचं कुठं काय झालं. मग त्या बाबा म्हणे, तो चहा आहे ना म्हणे, तू पुरला म्हणे तुला, बापरे. आत्तापर्यंत तो चहा तुला पुरला आहे म्हणे. मग त्या दिवशी, त्या क्षणापासून माझ्या आजीने त्या गावात हार्डली 1 ते 2च घरं असे होते का जे तिला माहीत होते की ते देवाचं करतात स्पेसिफिकली, त्यांच्याकडून काही आलं तरच घ्यायचे. एवढं म्हणजे ते एवढं असं आहे की तू चांगलं जरी बोललास की एक आपल्याला काही पटलं नाही तर हां मस्करी नाही पटली तरी सुद्धा, आणि जर ओरडून रागवून बोलला तर मग तर 100% काहीतरी करणार असं हे. तर तिच्या स्टार्टिंग डेजची एक स्टोरी आहे की कुठली स्टार्टिंग डेज त्या त्या गावातलीच. आता मी स्पेसिफिकली त्या गावातलंच सांगतो. आता तिला त्या स्पेसिफिक गावातलं याच्यासाठी सांगते का ते गावच एवढं इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी. पण पहिली स्टोरी अशी होती की ती काही दिवस झाले होते, एक 10-15 दिवस झाले असतील असं समज. आणि आता 10-15 दिवस झाले तिला तिच्या डेली रुटीनची सवय लागत होती. आणि ते सवय लागत असताना तिच्या घराच्या बॅक साईडला, म्हणजे असं समज मी तुला म्हटलं एंट्री मारली, ते एक हॉल टाईप रूम होती आणि तिला एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून मागचं घर दिसायचं. आणि तिथं नॉर्मली घरं जे आहेत ना, ती कुडाचे घर आहेत. कुडाचे घर म्हणजे त्याचं अशा काड्या नसतात, त्याच्या कंपाऊंड वगैरे बांधलेलं असतं, असं जुनं एकदम तसं टाईपचे घर आहे. तर ते मागचं जे घर होतं ना, तिथं एक त्या काकू राहायच्यात आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी, त्यांची 4 जणांची फॅमिली होती. तर तेवढे एकच जण होते, त्यांनी ओळखीत झालेले होते, कारण ते डे इन डे आउट ते तिथं जवळ होते म्हणून. बाकीचे थोडे लांब होते. समोरचं घर रस्त्याच्या पलीकडं, शेजारचं घर थोडं लांब, आणि तिच्या क्वार्टर्सला पण अशी त्या कुडाची कंपाऊंड होतं प्रॉपर. तर असे 10 दिवस झाले असतील आणि सकाळी ती झाडू वगैरे मारायला गेली आणि ते कोंबडीचे पिल्लं दिसले तिला. आता कोंबडीचे पिल्लं दिसले, तिला काय वाटलं गावातले असतील, तिने एवढं सिरियसली घेतलं नाही. तिने झाडू वगैरे मारला, त्यांना दाना टाकला सकाळी आणि तिचं काम करायला लागली. रात्र झाली आणि ते कोंबडीचे पिल्लं त्या दारावर आहे ना, असे टक 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 करायला लागले. आता कोंबडीची पिल्लं टक टक करतायत ना, तर ते करत असताना काय होतं, गॅप घेतील ना काहीतरी, पण ते कंटिन्युअसली टक 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 चालूच. आणि एक अराऊंड 4 ते 5 पिल्लं ते कंटिन्यू टक 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 करताय. तर माझ्या आजीला फक्त हे सांगितलेलं होतं
की रात्री काहीही झालं 12 वाजेनंतर पेशंट जरी आला तरी घ्यायचा नाही. कारण तो पेशंटच असेल याची गॅरंटी नाही, घ्यायचं नाही. कारण की तिथे असं पण होऊ शकतं की तुम्हाला किडनॅप करू शकतं, असं होऊ शकतं, काही करू शकतं, तुला उचलून तुला ब्लॅक मॅजिकच्या प्रॅक्टिससाठी नेऊ शकतं, असंही होऊ शकतं. त्या केसमध्ये तिला सांगितलेलं होतं की तू 12 नंतर, म्हणजे ते स्पेसिफिकली त्या डॉक्टर्सनीच सांगितून ठेवलेलं होतं की 12 नंतर तुम्ही कोणाला आतमध्ये घ्यायची गरज नाही. तर ते वाजायला लागलं, माझी आजी घाबरली, कारण की पहिल्यांदाच असं काहीतरी होतं आहे. आणि असं काही नाही आपण तिथे दाना टाकलेला आहे का तिथे दाना टाकलेला आहे म्हणून तिथं आवाज करतात. ते प्रॉपर त्या दरवाजावर ठक 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 करतायत, असं कोणी नॉक न थांबता. हां, आता नॉक करतायत. मग ती घाबरली. तर तिने काय केलं, त्या खिडकीतून आहे ना तिला पाव म्हणे कसे कोंबडीची पिल्लं आहे म्हणे, आणि सकाळपासून होते म्हणे समोर, आणि आता दरवाजा बाजूला राहिले. त्या लेडीजला लगेच क्लिक झालं, त्या काकूंना क्लिक झालं की काहीतरी गडबड. पण त्या काय म्हणे की तुम्ही झोपा म्हणे, तुम्ही काही करू नका म्हणे आत्ता. आणि ती रात्र अमावस्येची रात्र होती. नंतर त्या काकू म्हणे तुम्ही झोपा म्हणे, तुम्ही बिलकुल दरवाजा उघडू नका. बरं, आता दरवाजा उघडायचा नाही, पण किती वेळ ना, 1 तास झाला, 1.5 तास झाला, तो आवाज कंटिन्यू चालू आहे. आणि तो आवाज यांना येत नाही बरं का, हालाकी जास्तीत जास्त 1 रूमचं अंतर आहे, दरवाजाचा आवाज तुला येईलच कसा पण. पण त्या मागं उभ्या खिडकीत त्यांना आवाज येत नाही, पण तो आजीला येतो त्याच खिडकीत उभा राहून. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या नवऱ्याला पाठवलं समोरून जावं. तर त्यांच्याकडं एकदम टिपिकल आपण पाहतो ना सिरियलमध्ये किंवा असे, ते एक काठी असते तिच्यावरती घुंगरू वगैरे लावलेले असतात, ती तशी काठी वगैरे घेऊन ते आले. तर दारात कोणीच नाही, पण आवाज येत. त्यांनी काय केलं, आता त्यांना पण त्या गोष्टी माहिती आहेत, त्यांनी त्या काठीने त्या दरवाजावर मारला असं 2-3 वेळेस. तो आवाज बंद झाला. मग त्या काकू म्हणे एक काम करते, मी येतं तुमच्याकडे वगैरे झोपायलाच. मग ते त्या दिवशी झोपायला आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रस्ता क्रॉस करून एक बाबा राहतात, ते तिथंच बाजेवर झोपतात बाहेर. त्यांचा मुलगा वगैरे सून वगैरे त्यांच्या घरात झोपतात, ते बाबा बाहेर झोपतात. सकाळी सकाळी त्या बाबांनी काय विचारलं आजीला, का गं म्हणे पाहुण्यांसाठी तू दार का नाही उघडत? बापरे. म्हणजे माझी आजी म्हणे की पहिले मला वाटलं की त्यांनीच केलं, असं त्यांनीच केलं होते. मग ते जे मागं जे काका राहतात ना, त्यांनी सांगितलं की नाही ते करणार नाही म्हणे तसं, ते आता त्यांचं वय झालं आहे, आता ते तसं काही करत, पहिले करायचे पण आता तसं ते काही करत नाही. आणि ते जे कोणी केलं असेल त्याला असं वाटलं नवीन बाई आहे गावात, तिला फसवू शकतो, म्हणून त्याने ते एक अटेम्प्ट करून पाहिला. आता म्हणजे पक्ष्यांच्या मार्फत, प्राण्यांच्या मार्फत पण अशा गोष्टी होऊ शकतात. आणि अजून एक सिमिलर इन्सिडेंट आहे. झाडावर एक पक्षी बसलेला होता, तिचं क्वार्टर, त्याच्या आसपास कंपाऊंडला खेटून एक झाड आहे. झाड मला एक्झॅक्ट आठवते आता कशाचं आहे, पण चांगलं व्यवस्थित एकदम व्यवस्थित झाड आहे ते. त्याच्यावर एक पक्षी बसलेला होता, आणि तो पक्षी आवाज करायला लागला कसा, गाई हुसकण्यासारखा. गाई कसे होतं, हुर्र हुर्र असं करून हुसकतात गाई, तो तसा आवाज करायला लागला रात्रीच्या वेळेला. बापरे. आणि सेम पण त्यावेळेस काय झालं, माझी आजी एकटी नव्हती, ती तिच्यासोबत जी लेडीज आहे ना, तिला हेल्प करते, ती पण तिथं होती. तर ती होती ना, तर तिने तिला सांगितलं की हे बघा, दरवाजा उघडायचा नाही, खिडकी उघडायची नाही, त्याच्याकडे बघायचं नाही, ते काय आपल्याला माहीत नाही, जे काही ते उद्या सकाळी. रात्रभर ते आवाज ऐकत राहिले, पण काही करू शकत नव्हता. आणि तो आवाज त्यांना येत होता, त्यांच्या मागच्यांना येत होता, त्यांच्या समोरच्यांना म्हणत होता. आणि ते असं होतं की जे कोणी त्याच्या याच्यात येईल, समजा जे कोणी त्याला रिस्पॉन्स करायला, म्हणजे त्याला हाकलायला देईल किंवा असं काही करायला देईल, मग त्याच्यावर ते वशीकरण होईल. असं त्या पक्षाचं त्याचं काम होतं. आणि यांनी कोणी रिस्पॉन्स केला नाही. मग रिस्पॉन्स केला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्या बाबा जे समोर बसतात ना, त्यांनी सांगितलं, का गं म्हणे तुझ्या घरी कोणी हे का म्हणे, म्हशी आहेत का म्हणे तुझ्या घरी? तर म्हशी आहेत का तुझ्या घरी? म्हणे नाही बाबा, म्हशी नाहीत माझ्या घरी. म्हणे काल काय हुसकत होती म्हणे, म्हणजे ते मजाकवारी तिला बोलले. मग तिला ते क्लिक झालं, तिने विचारलं त्या बाबांना, का म्हणे असं कोण आहे म्हणे गावात असं करतो? म्हणे मला विचारलं, दुसरं कोणाला विचारू नको का कोणी केलं म्हणून. कोणी केलं विचारशील तर पुढच्याच परत तुझ्यावरच येईल, असं करू नकोस. असं पण त्या गावामध्ये बघितलंय. बापरे.
तू एक नागपंचमीचंही काहीतरी बोलणार होतास. तर नागपंचमीचं त्याच गावातलं आहे. मी म्हटलो ना, त्या गावामध्ये खूप अशा गोष्टी आहेत, ब्लॅक व्हाईट बोथ साईड्स. तर ते नागपंचमीचं स्पेसिफिकेशन असं आहे की नागपंचमीनंतर आहे ना अमावस्या येते. आय गेस तिथं टाईम पिरियड आहे काहीतरी, एक 3-4 दिवसाचा काहीतरी टाईम पिरियड आहे. त्या टाईम फ्रेममध्ये तू हायस्ट स्टँडर्ड ऑफ ब्लॅक मॅजिक प्रॅक्टिस करू शकतो. ओके, तर एक टाईम फ्रेम गिवन आहे. म्हणजे त्या टाईम फ्रेममध्ये ते अचिवेबल असतं असं आपण म्हणूया. तर ते काय करतात, नागपंचमी ज्या दिवशी चालू होणार तिथीनुसार, ते याच्यानुसार नक्षत्रानुसार, त्या टायमापासून अमावस्येच्या टाईम संपेपर्यंत घरातल्या मुलीला, सुनेला किंवा सासूला कोणालाही माहेरी जाऊ देत नाही, म्हणजे अनोळखी ठिकाणी जाऊ देत नाही, आपल्याच घरी ठेवतात. कारण की ब्लॅक मॅजिक करणाऱ्यांचं एक हे असतं की ते प्रथम त्यांच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचा बळी देतात. आता हे कदाचित तुम्ही ऐकलं असेल नसेल मला माहीत नाही, पण हे आम्ही बघितलं आहे, हे मी फार जवळून अनुभवलं आहे. जो व्यक्ती ब्लॅक मॅजिक प्रॅक्टिस करतो तो त्याच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला टार्गेट करतो. कारण की ती एंटिटी ज्याच्याकडं तो मागतोय काहीतरी पॉवर, ती एंटिटी पहिले त्याला तेच मागते की जिथे त्याच्या सगळ्यात जवळच आहे. आता आपण मूवीजमध्ये बघतो की अवयव वगैरे, अंगठा कापून, बोट कापून वगैरे देतात, बरोबर. तर ते असतं. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते की समजा आई जर एखादं ब्लॅक मॅजिक प्रॅक्टिस करते तर ती त्याचा मुलगा मागणार, तिचा नवरा मागणार, तिचा भाऊ मागणार, आणि जोपर्यंत ती एंटिटी सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत ती तिच्या जवळचे लोक त्याला देत राहणार. बापरे. असं असतं, हेच असतं. आणि म्हणून त्या स्पेसिफिक टाईम फ्रेममध्ये त्या गावामध्ये कोणीच कोणाच्या घरी जातच नाही. तू कितीही चांगला जवळचा असो, जात नाही. कारण तू मला काही खाऊ जरी घातलं तू मला कळणार नाही. जसं मी तुला म्हणलो चहा पाजला होता, चहा जर पाजला होता, चहा मी तुला काय कळलं, बरोबर. चहा स्वीट पिलास, नॉर्मली पिऊ शकतोस. तसं तू माझ्या घरी आला, चहा पिला आणि मी तुला काहीतरी खाऊ घातलं, तर तिथून मध्ये तुझ्या मागे स्टार्ट होऊन जातं मग वेगळे प्रकार. मग तुला वेडं करून मारणे, तुला आजारी पाडून मारणे, तुला जलद संपवायचं असेल त्याच्यासाठी वेगळं काहीतरी, किंवा तुला वश करून तुझा बळी देणे. सो एन नंबर ऑफ ऑप्शन्स त्यांच्याकडे, जसं त्यांनी मागितलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे अजून एक आहे की धन, माहिती आहे तुला, धन ऐकलं की धन सापडतं लोकांना, खजिना असतो. खजिना, राईट. आमच्याकडे त्याला धन म्हणतात. आता हे जे धन असतं ना, हे पहिले आवाज देतं. ते म्हणतं येऊ का. येऊ का म्हणजे की मी येऊ का, तुझ्यासमोर येऊ का, तुला प्रस्तुत होऊ का. जर तू त्याला म्हटला ये म्हटल्यानंतर ते येतं, पण त्याला तुला विचारावं लागतं की तुला काय पाहिजे. अच्छा, राईट. अपेक्षा, त्याच्या अपेक्षा तुला विचारायला लागतात. आणि अपेक्षा विचारल्यानंतर मग तो काही मागू शकतो. 2 पायाचं, 4 पायाचं. आमच्याकडे असं ते म्हणतात की 2 पायाचं मागितलं तर तुला एखादा व्यक्ती त्याला मारावा लागतो. कोंबडी नाही चालणार, कोंबडी चालणार नाही. 4 पायाचं म्हटलं तर मग तो गाय मागेल, बैल मागेल, म्हैस मागेल, बकरी, काही मागू शकतो. आणि तू त्याच्यासोबत बार्गेनिंग नाही करू शकत. धनाचं स्पेसिफिकेशन असं आहे की तू त्याच्यासोबत बार्गेनिंग नाही करू शकत. तो जर म्हटला 4 पायाचा, मग तू म्हणशील की बकरी देतो, नाही, मी गाय सांगितली तर मला गायच पाहिजे. मग ते ॲट युअर ओन रिस्क की तू त्याला विचार की काय पाहिजे. आमच्या गावामध्ये, माझ्या मामाच्या गावामध्ये एक व्यक्ती होता, त्याला धनाने आवाज दिला. आवाज दिल्यानंतर त्याने विचारलं तुला काय पाहिजे. तुला काय पाहिजे म्हटल्यावर त्याने 2 पायाचं सांगितलं. आता 2 पायाचं सांगितलं, काय 2 पायाचं, तर त्याचा मुलगा. ओके. आता धन दिसल्यानंतर कोणताही व्यक्ती त्याच्यामध्ये हिप्नोटाईज होतो. कारण की धन ही एक अशी गोष्ट आहे का त्याच्यामध्ये कम्प्लीट सोनं आणि हिरे असतात. तुला कॅश भेटणार नाही, बरोबर आहे,
आणि तुला डायरेक्ट मटका भरून जर समोर तुला हिरे आणि सोनं दिसतंय तर तू कम्प्लीट त्याच्यामध्ये हरवून जाणार. कम्प्लीट त्याला तू भुरळ पडणे असा आपल्याकडे शब्द आहे, तसं होतं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी ते दिलं असं म्हणतात. त्यांनी ते दिलं म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाचा बळी त्याच्यासाठी दिला. त्यांना ते सोनं अचीव झालं, त्यांना ते सोनं भेटलं. ते भेटल्यानंतर काय झालं, काही काळ ते पचलं, पण त्याच्यानंतर काय कारण माहीत नाही. त्याची बायको वेडी झाली, तो वेडा झाला, त्याच्यानंतर ते जे धन आहे ते लुप्त झालं परत. आणि तो जो टाईम होता त्यांचा, जेव्हा त्याने त्याच्या मुलाचा बळी वगैरे दिला, तिथून पुढचा काही काळ 1-3-4 वर्ष ते खूप आमिर झाले, ते खूपच आमिर झाले. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे का त्यांना बघायलाच कोणी नाही उरला, सगळे संपले, पूर्ण खानदानच नष्ट झालं आहे, पूर्ण ती जनरेशनच नाही आता. मग त्या प्रॉपर्टीचं काही होऊ शकत नाही, ते गावाला गेलं आता पूर्ण. म्हणजे असंही होतं. मग ते जे मी तुला म्हणत होतो की अमावस्येला का पाठवत नाही, त्या एंटिटीज ज्या असतात, जसं मी धनचं एक्झाम्पल तुला दिलं, त्या एंटिटीज काही मागू शकतात, म्हणून ते त्या टाईम फ्रेममध्ये कोणाला कुठे पाठवत नाही. आणि तिथं प्रॅक्टिस करणारे लोक असे आहेत का तुला कळणार पण नाही का ते प्रॅक्टिस करतात. ते एकदम तुझ्या शेजारी बसतात, तुझे दररोज गप्पा मारतात, पण त्यांना फार हाय लेवल ऑफ त्या पॉवर ज्या त्या अचीव आहे. जसं मी तुला सुरुवातीला आल्यावर बोललो होतो की मी का त्या गावाचं नाव नाही घेते, कारण की ते आपला चेहरा बघून सुद्धा आपल्यावर काही करू शकतं, ते एवढ्या लेवलला आहेत. पण ते खूप हाय स्टँडर्ड झालं ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर. की जे असतं ना की मी म्हटलं तुला चेहरा बघून तुझ्यावर काही करता येईल, ते फार हाय स्टँडर्ड झालं. ते जे लोक त्या लेवलला पोचतात ते तुला पैसे देऊन काही करत नाही. म्हणजे आपल्याकडे नॉर्मली असतं, एखाद्या बाबाला पैसे देतात, त्याच्याकडून काहीतरी ते करून घेतात, काहीतरी विकत घेतात त्याच्याकडून वगैरे, असं ते चालतं. पण ज्यांना ही सिद्धी अचीव झाली आहे की तुझा चेहरा बघून तुझ्यावर काही करता येईल, त्यांची लेवल फार वेगळी आहे. त्यांना तू पैसे देऊन त्यांच्याकडून काम नाही करून घेऊ शकत. त्यांना तू जर नाराज केलं तरच ते काही करतील, पण त्यांना असं पैसे देऊन वगैरे काही होणार नाही. म्हणजे तसे पण त्यात काही लोक आहेत. म्हणून त्या नागपंचमी आणि त्यावेळेस अमावस्येच्या वेळेस ते त्या टाईम फ्रेममध्ये कोणाला जाऊ देतात. दिवस हो, खूप ॲक्टिव्ह असतात. बापरे, मजा आली प्रज्वल भाई. एकदम छान असं वाटलं की आपण पूर्ण परत ते लहानपणी कसे आपण आजीच्या गोष्टी ऐकायचो तसं पूर्ण, आणि स्पेशली त्या गावाकडचं वगैरे, म्हणजे खूप खतरनाकच आहे. आणि जे आत्ताही होतं आहे तिथे आणि जे आता चाललंय. पण तुला कसं वाटलं? मला असं वाटतं की तुम्ही जी अपॉर्च्युनिटी देत आहेत, म्हणजे माझं हे पहिल्यापासूनचं मत आहे, मी एक 6-7 महिन्यापासून हे व्हिडिओज बघतोय आणि मी फार म्हणजे माझा स्वभावच असा आहे की मी विचार करूनच काही गोष्टी करतो. किंवा मला असं वाटतं की एखादी स्टेप जर मी उचलतोय तर मी तिथे रिग्रेट नाही करणार इन फ्युचर, तरच मी ती स्टेप उचलेल. तर मस्त 6 महिन्यापासून माझ्या मनात खूप चाललं होतं की आपण जाऊया, कारण मला माहीत होतं की काय काय स्टोरीज आहेत, म्हणून मला ते खूप उत्सुकता होती. आणि ती अपॉर्च्युनिटी जी तुम्ही देतात त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणेल की तू मला इथं बोलवलंस, अपॉर्च्युनिटी दिली, सांगितल्यास, आणि धमाल आली, मजा आली. मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले प्रज्वलच्या स्टोरीज प्लीज कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप बटन दाबा, सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म असेल तो नक्की भरा आणि नक्की कमेंट करून सांगा कशा गोष्टी होत्या आणि अजून आपण कोणता पार्ट केला पाहिजे. आता जेव्हा तू परत जाशील तेव्हा अजून तुझे जेही नातेवाईक, काका काकी, आजी आजोबा जेही गोष्टी सांगतील त्यांच्यावर आपण परत एकदा मस्त एक पॉडकास्ट करू. आणि तुम्ही आपल्या स्पॉटिफायवरही ऐकू शकता मंडळी. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू बाई.